भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बाबांना जसं रस्त्यावर उडवलं तसेच बाबा जागच्या जागी मरण पावले. परंतु मरत असताना त्यांचा जीव घुसमटत होता. जीव जात नव्हता, कारण त्यांना एक नाही तब्बल 3 मुली होत्या आणि तिन्ही मुलींमध्ये त्यांचा जीव अडकलेला होता. जेव्हा मरताना शेवटचं वचन मुलाने बाबांना दिलं की बाबा, तुमच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आईचा आणि तिन्ही बहिणींचा शेवट मी पूर्णपणे करेल, त्यांचा सांभाळ करेल, हे वचन जेव्हा मी बाबांना दिले तेव्हाच त्यांच्या शरीरातला प्राण गेला. वडील गेल्यानंतर फक्त 2च दिवसाने समीरने आपल्या आईची आणि बहिणींची काळजी घेतली. परंतु 3ऱ्या महिन्यामध्ये आईला सांगून गावची शेती, घर सर्व काही विकून त्यांना शहरामध्ये राहायला आणलं. इकडे राहायला आणल्यानंतर सुनेला त्याचे आई आणि बहिणी सहन होत नसल्यामुळे 1 वर्षाच्या आधीच त्यांनी आईला आणि बहिणींना तिने धक्केबुक्के देऊन घराबाहेर काढले. परंतु जेव्हा आईला रस्त्यावर काढले तेव्हा आईने एक वचन दिले होते, लवकरच मी आणि माझ्या मुली तुम्हाला रस्त्यावर काढू, बेघर करू आणि तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊ. जेव्हा व्यवसायाचा निलाव होत होता तेव्हा समीरला आणि समीक्षाला मात्र आईचे आणि बहिणींचे हे वचन आठवत होते. तेव्हा त्यांना समजलं की आपण आईसोबत आणि तिन्ही बहिणींसोबत खूप चुकीचं वागलो आहे. आई, तुझे सर्व सामान लवकर पॅक कर आणि तुझ्या तिन्ही मुलींसोबत इथून निघून जा. माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. आम्ही तुला आमच्या घरात एक क्षणही ठेवणार नाहीत. आपल्या मुलाचे बोलणे ऐकत म्हातारी डोळ्यात पाणी आणून ती म्हातारी आई आपल्या मुलाला म्हणते, बाळा, मी माझ्या तिन्ही मुलींना कुठे घेऊन जाणार आहेस? तूच आमचा एकमात्र जीवनाचा आधार आहे. तुझ्याशिवाय आमचे याच्या जगात दुसरे कोणीही नाही. जर तू मला आणि माझ्या मुलींना घराबाहेर काढलेस तर आम्ही कुठे जाणार, कुठे राहणार, काय खाणार, आमच्या पुढे काय प्रश्न होणार आणि मुलींची लग्न कसं होणार? हे सगळे प्रश्न सुमित्राताई यांचे होते. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून त्यांची सून रागातच म्हणाली, आम्ही तुमचा आणि तुमच्या मुलींना सांभाळण्याचा काही ठेका घेतला आहे का? तुमच्यासारखा अडाणी गावंढळ लोकांना माझ्याजवळ ठेवून मला किती अपमान सहन करावा लागतो हे मलाच माहीत आहे. पण आता नाही, मी तो अपमान आता सहन करणार नाही. मी हायफाय सोसायटीत राहते आणि माझ्या सर्व मैत्रिणीही हायफाय सोसायटीतच राहतात. माझं आणि माझ्या सर्व मैत्रिणींचं स्टँडर्ड लिव्हिंग आहे. तुमच्यामुळे मी माझ्या मैत्रिणींना माझ्या घरी बोलावू शकत नाही. तुम्हा लोकांना पाहून ते लोक माझ्यावर हसतील, म्हणून आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा. सुनबाई जोरजोरात सुमित्राताईंना बोलत होती. बाळा, तुझे एवढे मोठे घर आहे तरी त्यात मला मागची एक छोटीशी खोली दिली आहे असे मी केव्हा तुला बोलले नाही. माझ्या मुली तुमच्या एवढ्या मोठ्या घरात येतही नाहीत. तुम्ही लोक जसे सांगतात तसेच आम्ही राहतो. जे देतात तेच आम्ही खातो. तरी तुम्ही आम्हाला घराबाहेर काढत आहात. तुझे वडील गेल्यानंतर एकच तूच आमचा आणि माझ्या मुलींचा जीवनाचा आधार आहेस. आणि बाळा, मरता मरता तू तुझ्या वडिलांना वचन दिले होते की आईच्या आणि बहिणींची काळजी घेशील, म्हातारपणात आईला सांभाळशील, बहिणींचं शिक्षण करशील, त्यांचे लग्न लावून देशील आणि मलाही हेच कारण देत आपली गावाकडील जे काही जमीन होती, घर होतं, सगळं विकलं आणि मला सांगितलं की आई, मी तुम्हाला आणि बहिणींना तुमच्या माझ्यासोबत कायमच शहरात घेऊन राहायला जाणार नाही. त्यांना चांगले शिक्षण देणार आहे आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारीही मी पार पाडणार आहे. ह्याच कारणामुळे मी माझी गावची जमीन आणि घर दोन्ही विकून टाकले. वडील गेल्यानंतर त्यांचा मोठा भाऊ त्यांच्या बहिणीची जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण तू तुझ्या सर्व जबाबदारीमधून आता माघार घेत आहेस. आता आम्ही गावी देखील जाऊ शकत नाही, कारण आता गावी जाऊन करणार तरी काय? तिथे घर आहे ना तिथे शेती आहे. आम्ही तिकडे जाऊन राहणार, कुठे खाणार, काय खाणार? तेवढ्यात त्यांच्या खोलीतून सुनबाई एका बॅगमध्ये सर्व सामान पॅक करून बाहेर घेऊन ती बॅग आली
आणि ती बॅग दरवाजाच्या बाहेर फेकत म्हणाली, समीर, जर आता तुमची आई आणि बहिणी ह्या घरात एक दिवसही थांबलात तरी मी माझ्या माहेरी निघून जाईल. मी तुमच्याशी यासाठी लग्न केलं नव्हतं की तुमच्या ह्या 3 बहिणींना आणि तुमच्या ह्या म्हाताऱ्या आईला माझ्यासोबत ठेवून आयुष्यभर त्यांचा सांभाळ करेल. आणि जर तुम्हाला तुमची आई आणि बहिणींचा तुमच्या सोबत ठेवायचं असेल तर मी चालली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या वडिलांना सांगेन की तुमच्या जावयाच्या ऐवजी दुसरे पुन्हा नाही तुमचा बिझनेस पार्टनर बनून घ्या. ही गोष्ट ऐकून समीर घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही डार्लिंग, अशी कशी तू माहेरी जाशील? मी तुला कुठेही जाऊन देणार नाहीस. जर तू या घरातून निघून गेलीस तर माझं कसं होईल? समीरला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती की आज तो समीक्षाच्या वडिलांमुळेच इतक्या मोठ्या बंगल्यात राहत होता. आज तो त्यांचा बिझनेस पार्टनर आहे कारण समीक्षा ही एकुलत्या एका वडिलांची मुलगी होती. तिच्या वडिलांनी जी काही प्रॉपर्टी होती, गाड्या, बंगलं, सोनं नाणं, सगळं काही समीक्षाचं एकटीचंच होतं. त्यामुळे समीर त्याच्या बायकोचे म्हणणे समीक्षाची प्रत्येक गोष्ट ऐकत होता. त्याच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत. ऐशो आराम फक्त समीक्षाच्या वडिलांमुळेच होता. जर समीक्षा माहेरी निघून गेली आणि तिचे वडील माझ्यासोबत नाराज झाले तर माझ्याकडून माझे सर्व आयुष्य आरामाचे जीवन निघून जाईल. दरवाजात पडलेली बॅग आईच्या हातात देत समीर म्हणतो की आई, तुला सुनेने सांगितलेले कळत नाही का? अजूनही घरातच उभी आहेस. निघून जा तुझ्या मुलींना घेऊन इथून. तेवढ्यात सुमित्राताई यांची 20 वर्षाची मोठी मुलगी नंदिनी म्हणाली की दादा, तू आईसोबत असा व्यवहार करू शकत नाहीस. मोठा भाऊ वडिलांच्या समान असतो. आपण लहानाचे मोठे असे एकत्रच झालो आहे ना, एकत्र खेळलो आहे. दादा, आपण तर एकाच रक्ताचे आहेत. मला तर माझ्या भावावर गर्व होता, पण तुझा व्यवहार, वागणूक पाहून मन खूप दुःखी झाले आहे. मला तर वाटलं होतं बाबा गेल्यानंतर तुम्ही दोघं आमची सगळ्यांची काळजी घ्याल, आमची जबाबदारी सांभाळणार. मोठा भाऊ तर बाबांच्या ठिकाणी असतो आणि मोठी बहिणी आईच्या ठिकाणी असते. परंतु दादा, वहिनी, तुम्ही दोघे खूप चुकीचं वागत आहात. आई बाबांनी तुला किती कठीण परिस्थितीत शिकवले. घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यांच्या. आज तुझ्याकडे सर्व काही आहे. बंगला, गाड्या, पैसे, सर्व काही असूनही तुला आपल्या म्हाताऱ्या आईला, बहिणींना तुझ्याजवळ ठेवता येत नाही. तेवढ्यात सुनबाई मोठ्याने ओरडत म्हणते की त्यांची आई एकटी राहिली असती तर एखाद्या कोपऱ्यात ठेवलीही असते, पण ह्या तर सगळं गाव सोबत घेऊन राहतात. 3 मुलींना मी तरी ठेवणार नाही. आम्ही इथे धर्मशाळा उघडून ठेवलेली नाही. कोणी येऊन राहील आणि सोबत तुमचा खर्चही उचलायला. माझ्या माहेरची लोक खूप पैसेवाले आहेत. ते लोकही कधी कधी आम्हाला भेटायला येतात आणि त्यांनी जर तुमच्याबद्दल विचारले तर मला त्यांना सांगायची लाज वाटते. मी आजपर्यंत त्यांना सांगितले नाही की तुम्ही तिघी माझ्या नणंद आहात आणि ही म्हातारी माझी सासू आहे, कारण तुम्ही कोणत्याही अँगलने आमच्या स्टेटसचे वाटत नाही. म्हणूनच तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघा. हे घर मला माझ्या वडिलांनी लग्नामध्ये गिफ्ट दिलेलं आहे. फक्त माझे पती आणि मीच या घरामध्ये राहू शकते, इतर कोणीही नाही. माझ्या वडिलांचा इतका मोठा व्यवसाय आहे की तुम्ही लोक कल्पनाही करू शकत नाही. वास्तविक समीक्षाची भीती होती की तिचा नवरा समीर त्याच्या आई आणि बहिणींच्या प्रेमापुढे विरघळणार नाही आणि तो त्यांच्या बहिणीचा शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च उचलण्यास तयार होईल. म्हणून समीक्षा आधीच ठरवत होते की काहीही करून या सगळ्यांना घराबाहेर काढण्यास योग्य ठरेल आणि हे सर्व करण्यासाठी ती समीरला धमकावत राहते की तुम्ही जर माझे म्हणणे ऐकले नाही तर मी तुम्हाला माझ्या बाबांच्या व्यवसायातून हाकलून देईल. समीरला पैसा आणि चैनीची आता सवय झाली होती. आपल्या आयुष्यातील अशा सुख सोयींसाठी तो आपल्या आईला आणि बहिणीला सोडू शकत होता, पण तो आपल्या आयुष्यातील सुखसोयी, ऐश्वर्य, धन दौलत सोडू शकत नव्हता. समीर जरी त्याच्या आईकडे आकर्षित झाला तरी त्याला बाबांची धमकी देऊनच आपल्या बाजूला कसे करून घ्यायचे हे समीक्षाला चांगल्याच प्रकारे माहीत होते.
तेव्हा समीक्षामध्ये आई अजूनही काही घ्यायचे बाकी आहे का? बहीण जिथे बालपण अजून पूर्ण झाले नाही, ती फक्त 15 वर्षांची आहे, ती सुद्धा तुमचं घर स्वच्छ करायची, पूर्ण स्वयंपाकघर मीच सांभाळायची. आई तुमच्या संपूर्ण फुलांना आणि झाडांना पाणी द्यायचे. तुम्ही काही करतात राहू देत नव्हते. आम्हाला तुमच्या घरात आता ह्याच कामांसाठी तुम्हाला नोकर ठेवावे लागतील, साफसफाई करायला माणसे लागतील. तेव्हाच तुम्हाला आमची किंमत कळेल. आणि दादा, तुझी बायको तुझ्या बहिणींकडून आणि तुझ्या आईकडून एवढी सगळी कामं करून घ्यायची, तरी तू एका शब्दाने तिला काहीच बोलला नाहीस. आणि असे एकत्र राहून तरी तू कुठे आमची काळजी घेत होतास. तर तुझे सामान उचल आणि निघा माझ्या घरातून. वहिनी, बस झाला आता. खूप काही बोलला तुम्ही आणि खूप काही ऐकूनही घेतलं. खूप अपमान सहन केला, पण आता एक जरी शब्द बोलला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही. अहो बघा, तुमच्या बहिणीमध्ये किती गर्व आहे. बोलत तर अशी आहे जशी कुठली महाराणी आहे. महाराणी असो की नसो, पण मी आता तुमची फालतूचे बोलणे ऐकणार नाही. जोपर्यंत मी तुमच्या घरात राहत होती आणि आई आणि मी खूप काही सहन केला आहे. आम्ही तिघींनी बहिणींनी मी तुमच्या घरातील सर्व कामे करायचं. वहिनी म्हणून तुमचा अपमान ठेवायचा, त्यापेक्षा आम्ही या घरातून बाहेर निघालेलंच बरं आहे. बघताय तुम्ही तुमची बहीण काय बोलतेस आणि कशी बोलते ते. हातात एक पैसा फुकटची कवडी नाही, तरी तिच्या वागण्यात आणि बोलण्यात किती ती मस्ती आहे. वहिनी शांत बस. एवढा अहंकार काही कामाचा नाही. आम्ही स्वाभिमानी आहे. सुमित्राताई मुलींना शांत करत म्हणतात की बेटा शांत हो. मुलगा शहरात आल्यावर इतका बदलेल याची आपल्याला कल्पनाही नव्हती, अपेक्षाही केली नव्हती. सून परकी आहे, पण मुलगा तर आपलाच आहे ना. तोही बदलला आहे, तर मग इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. ठीक आहे बाळा, आम्ही तुझे घर सोडत आहे. निघताना सुमित्राताई आपल्या सुनेला म्हणतात, सुनबाई, तुला ज्या पैशांचा इतका अभिमान आहे, एक दिवस माझ्याच मुली तुझी हा अभिमान तोडतील आणि त्या देखील यशाच्या अशा ठिकाणावरती पोहोचतील ज्याची तू कधीच कल्पना केली नाही किंवा अपेक्षाही केली नाही. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून हसायला लागते आणि म्हणते, हो का, तुमच्या मुलींना झाडू आणि पोचा करणे ह्या व्यतिरिक्त काही येतं का? भांडी घासता येतात, तेवढंच चांगलं काम जमतं त्यांना. ते कोणाच्या तरी घरी जाऊन हेच काम करू शकतात आणि त्यांना काही काम माहीत नाही. झाडू मारून भांडी धुवून आपला उदरनिर्वाह करू शकतील आणि यातच माझी बरोबरी करतील. सून हातात सामान घेऊन सुमित्राताई आणि त्यांच्या मुलींना घरातून धक्के देत बाहेर काढते आणि म्हणते, माझ्या घरी परत कधीच येऊ नका. मुलगाही शांतपणे मान खाली घालून आतमध्ये निघून गेला. सुमित्राताई आणि त्यांच्या मुली खूप वाईट वेळ काढत होत्या. सगळ्यात जास्त दुःख ह्या गोष्टीचं होतं की हे सर्व काही मुलाच्या डोळ्यासमोर घडत असताना तो गप्प राहून पाहत होता. सुमित्राताई त्यांच्या मुलाच्या वागण्याचे खचून गेल्या होत्या, पण त्या तरी करणार तरी काय. त्याला त्याची आई आणि बहिणी दिसतच नाही. ती नाही मुलींना घेऊन सुमित्राताई रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसल्या. सर्वात धाकटी मुलगी प्रिया रडायला लागली आणि म्हणाली, आई, आता आपण कुठे जाणार, कुठे राहणार? आता आपल्याला इथेच या झाडाखाली राहावं लागणार का? आपल्या मुलीचे बोलणे ऐकून सुमित्राताईंनी मुलींना मिठी मारत म्हणतात आणि त्यांना धीर देत म्हणतात, नाही बेटा, एक दिवस आपलेही स्वतःचे घर असेल. आपणही आपल्या घरात शानमध्ये राहू. सर्व सुख सुविधा असतील. कोणतीही कमतरता राहणार नाही. आम्हाला फक्त काहीच दिवस कठीण परिस्थितीत काढावे लागणार आहे. हे दिवस आपल्याला पार पाडावे लागतील आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालूच असते. सध्या आपली वेळ चांगली सुरू नाही. देवही आपली परीक्षा घेत आहे. 1 वर्षापूर्वी तुझे वडील आपल्याला सोडून निघून गेले आणि आता तुझ्या भावाने हे आपल्याला सोडून दिले आहे. पण हेही दिवस निघून जातील. एक दिवस आपली ही वेळ येईल. बघ, ज्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले की हे जगातील सर्वात सुंदर वाक्य कोणते, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले ही वेळ निघून जाईल. मग माणूस सुखात असला तरी ती वेळ निघून जाणार आहे आणि दुःखात असला तरी ती वेळ निघून जाणार आहे. त्यामुळेच खचून न जाता माणसाने मार्ग काढत राहावं. अशा प्रकारे सुमित्राताईंनी आपल्या मुलींना धीर देत प्रोत्साहित केले. सुमित्राताईंच्या धाडसामुळे त्यांची मोठी मुलगी नंदिनी
खरोखर आहे. संध्याकाळ होताच सर्वांना भूक लागली. आई, मला इथे तर आजूबाजूला काहीच दिसत नाही. जेव्हापासून भाऊ आपल्याला शहरात घेऊन आला आहेस तेव्हापासून भावाने आपल्याला कुठेही नेलं नाही. त्यामुळे शहरात काहीच अनोळखी ओळखीचं वाटत नाही. जवळच मंदिराच्या घंट्याचा आवाज येत आहे. चला तिकडे जाऊया. कदाचित तिथं काहीतरी आरती चालू आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसाद खायला मिळेल. सुमित्राताई आपल्या मुलींचा मंदिराकडे चालत घेऊन गेल्या. जाऊन तिकडे पाहिलं तर देवाच्या कृपेने मंदिरात आरती झाल्यानंतर भंडारा आयोजित केला होता. सुमित्राताईंनी मुलींसोबत भंडाराचा प्रसाद आणि देवाची आरती केली. मंदिराच्या बाहेर जेवण करून देवाचे आभार मानतात की आज मला विश्वास बसला की तू कुणालाही उपाशीपोटी झोपू देत नाही. 1-2 दिवस सुमित्राताई मंदिरात प्रसाद खाऊनच दिवस काढत होता. पण ते आपल्या मुलींना सांगत होत्या की आपण असे जास्त दिवस राहू शकत नाही. आपण काहीतरी केले पाहिजे. आपल्यासाठी काहीतरी काम शोधावेच लागेल. तर आपण पैसे कुठून जमवू शकू आणि स्वतःसाठी घर मिळवू शकू. आणि फक्त कष्ट आणि प्रामाणिक परिश्रमाने 2 वेळेस जेवण जेवायला मिळेल. पण आई, आपल्याला हातात एकही पैसा नाही आणि पैशाशिवाय आपण काहीही करू शकणार नाही. तेव्हा सुमित्राताईंच्या कानातले छोटे झुमके काढून नंदिनीला देऊन म्हणतात की बेटा, आपण हे सोन्याची झुमके विकू. खरं तर मला हे झुमके विकावे असे वाटत नाही, कारण तुझ्या बाबांनी ते मला मोठ्या प्रेमाने दिले होते. पण काय करणार, माझ्यासाठी माझ्या मुलींपेक्षा काहीही महत्वाचे नाही. पण आई, आपण त्या झुमक्यांना कुठे विकू हेही आपल्याला माहीत नाही. तेवढ्यात त्यांना एक घरंदाज घराण्यातील सफेद पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये एक जोडपं त्यांना मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसले. सुमित्राताईंनी त्यांच्याकडे जातात आणि हात जोडून म्हणतात की साहेब, तुम्ही मला खूप श्रीमंत व्यक्ती दिसत आहात. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही माझे सोन्याचे झुमके विकत घेणार का? हे अगदी खरे सोन्याचे झुमके आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते देखील तपासू शकता आणि त्या बदल्यात मला योग्य ती किंमत द्या. मला पैशांची खूप गरज आहे. त्या श्रीमंत व्यक्तीने अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी विचारले की काकी, हे झुमके का विकत आहात? तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या की आमची काहीच मजबुरी आहे साहेब. 3 मुली जबाबदारी अंगावर आहे, म्हणूनच विकावे लागत आहे. असे बोलून सुमित्राताईंचे डोळे भरून आले. त्या साहेबांनी विचारले, कुठे आहे तुमच्या मुली? तेव्हा सुमित्राताईंनी सांगितले की आपल्या पायांवर बसलेल्या 3 मुलींकडे बोट दाखवले आणि साहेबांना विचारलं की या पैशाचे तुम्ही काय करणार? एवढे पैसे तर काही दिवसातच संपतील. तेव्हा सुमित्राताई म्हणतात की मी भाजीची गाडी घेईन आणि माझ्या मुलींसोबत भाजीचा व्यवसाय करून भाजी विक्री करून असे बोलतात. त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. त्या साहेबांनी सुमित्राताईंची असहाय्यता चांगली समजून घेतली होती. बिचारे 3 मुलींना कुठे घेऊन जाणार? ते सुमित्राताई यांचे झुमके विकत घेण्यास तयार होतात आणि त्या बदल्यात त्यांना 25,000 रुपये देण्याचे मान्य करतात. 2 दिवसांनी साहेब पुन्हा मंदिरात कधी येतात ते पाहतात. सुमित्राताई यांनी मंदिराच्या बाहेरच भाजीची गाडी लावली आहे. त्यावर सर्व ताज्या भाज्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्या मुलींसोबत भाजीपाला विकत आहेत. सुमित्राताईंचा प्रामाणिकपणा पाहून त्या साहेबांनी त्यांच्याकडे जातात. त्यांना पाहून सुमित्राताई म्हणतात, अहो साहेब, तुम्हाला कोणती भाजी हवी आहे का ते सांगा. तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत. आम्ही तुम्हाला अशीच भाजी देऊ. नाही, आम्ही भाजी घ्यायला नाही तर तुम्हाला काहीतरी सांगायला आलेलो आहेत. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलींसोबत आमच्या घरी येऊन राहू शकता का? खरं तर आम्ही दोघेच नवरा बायको खूप मोठ्या घरात एकटेच राहतो. आम्हाला मुली नाहीत. लग्नाला 50 वर्ष झाली. रिकामी घर खायला उठतं. घरात पैशांची कमतरता नाही, पण घरात आपलं असं बोलण्यासाठी कोणीच नाही. तुम्हाला माझी गरज आहे आणि मला तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आमच्या घरी येऊन राहिले तर ते आम्हालाही आवडेल. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, साहेब, मी कोणतेही काम न करता फुकटात तुमच्या घरी येऊन राहू शकत नाही. जर तुमच्या घरी काही काम असतील आणि त्या कामाच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे देणार असाल तर मी तुमच्या घरी येऊन राहील. हे ऐकून साहेब खुश झाली की खरंच सुमित्राताई आणि त्यांच्या मुली किती प्रामाणिक आहेत आणि स्वाभिमानी आहे.
त्यांना मोफत अन्न आणि निवारा मिळत होता, पण तरी त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. माझे घर खूप मोठे आहे आणि खूप कामही आहेत. आमचं जेवण बनवणारा नोकर देखील नोकरी सोडून गेलेला आहे. माझ्या पत्नीला स्वयंपाक करताना खूप त्रास होतो. जर तुम्हाला स्वयंपाक आणि साफसफाई कशी करायची हे माहीत असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन राहू शकता. खूप विचार केल्यानंतर सुमित्राताई आपल्या मुलींसोबत बोलून सल्ला घेतात. तेव्हा त्यांची मोठी मुलगी नंदिनी ठरवते की आई, आम्हाला काम मिळतंय, तसेच राहायला छतही मिळतंय, म्हणून आपल्याला साहेबजी म्हणतात त्यांच्या घरी जायला काही हरकत नाही. आपण तिथे राहून काहीतरी करू आणि त्या बदल्यात आपल्याला पैसेही मिळतील. तेव्हा सुमित्राताईंनी देखील संमतीने साहेबांना सांगितले की ठीक आहे शेठ, आज नाही पण उद्यापासून आम्ही तुमच्या घरी येऊन राहू. कुठे यायचं ते तुम्ही सांगा. तेव्हा साहेब म्हणाले ठीक आहे, उद्या आम्ही स्वतः तुम्हाला घ्यायला येऊ. आम्हाला इथेच भेटा असे सांगून साहेब आणि त्यांची बायको त्यांच्या घरी निघून गेले. तेवढ्यात सुमित्राताईंची सून आणि मुलगा इथे मंदिरात येतात आणि सुमित्राताई त्यांच्या तिन्ही मुलींसोबत भाजी गाडी लावलेली पाहतात. आधी तर त्यांची सून त्यांच्यावर जोरजोरात ओरडत असते. मग ती म्हणाली, तुम्ही मायले की हीच ऐपत आहे. वाटलं होतं की तुम्ही लोक कोणाच्या तरी घरी झाडू भांडी करत असणार, पण तुम्ही तर रस्त्यावर भाजी विकतात ही कल्पनाही केली नव्हती. बरं झालं मी माझ्या कोणत्याही मैत्रिणींशी किंवा सोसायटीतील सदस्यांशी तुमची ओळख करून दिली नाही, नाहीतर त्या लोकांना काय वाटलं असतं आणि तुम्हाला हेच शर मिळाले आहे का भाजी विकायला. माझा काहीतरी विचार करायला हवा होता. सुनबाई, आज जर मला भाजीपाला विकावा लागला तर त्याला तुम्ही दोघं जबाबदार आहात, कारण तुमच्या दोघांच्या विनंतीवरून मी गावची शेती आणि घर विकले होते. पण शहरात आल्यावर मुलगा इतका स्वार्थी निघेल याची कल्पनाही केली नव्हती. गावात घर आणि शेती असती तर आम्ही तिकडेच परत गेलो असतो, पण तुम्ही दोघांनी आम्हाला कुठेही सोडलं नाही. तुम्ही लोकांनी आमच्याकडून सर्व काही काढून घेतले आणि एक नंतर आम्हाला घराबाहेर हकलून बेघर केले. पण एक दिवस आमची वेळ नक्की बदलेल. आज तुम्ही माझी आणि माझ्या मुलींची जितकी चेष्टा करतात ना, तर एक दिवस माझ्या याच मुली तुमच्या बरोबरीने उभ्या राहतील. असे बोलतात. आज त्यांची सून पुन्हा हसते आणि म्हणते की काय गंमत करताय सासूबाई, तुमच्या मुली आणि माझी बरोबरी करतील आणि तेही भाजी विकून. म्हातारे, तुमची ऐपतीनुसार बोलायचं आणि तेवढाच विचार करायचा. आधी माझ्या घराजवळून ही तुमची भाजीची गाडी काढा इथून. असे बोलून त्यांनी सुनबाई आणि मुलगा त्यांच्या गाडीवरून सर्व भाजीपाला खाली फेकून देतात. सुमित्राताईंच्या तिन्ही मुली नंदिनी, शुभ्रा, प्रिया या त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतात. दादा वहिनी, प्लीज असा आम्हाला त्रास देऊ नका. पण तरी ते दोघं भाजी फेकून दिल्याशिवाय नंतर त्यांच्या गाडीत बसून निघून जातात. आज सुमित्राताई आणि त्यांच्या मुलींच्या डोळ्यात अश्रू नव्हते, उलट त्यांच्या हृदयात एक इच्छा जागृत झाली होती की आता त्यांना कोणत्याही मार्गाने स्वतःला मोठा व्यक्ती सिद्ध करायचे आहे, खूप पैसे कमवायचे आहे आणि माझ्या भावाला आणि वहिनीला दाखवून द्यायचं आहे की पैसे कमवणे इतकं अवघड काम नाही आहे. दिवस रात्र मेहनत करावी लागली तरी चालेल. आम्ही तिघी बहिणी खूप मेहनत करू, पण कधीच आईला मान खाली घालून देणार नाही. आई, काळजी करू नकोस. जोपर्यंत आम्ही तिघी आहोत तोपर्यंत तू स्वाभिमानाने जगणार आहेस. पहाटे सुमित्राताई आपल्या मुलींसोबत मंदिराजवळ बसल्या होत्या. तेव्हा साहेब आणि त्यांची बायको त्यांना घेण्यासाठी आले आणि देवाचे दर्शन करून त्या सर्वांना घेऊन त्यांच्या घरी गेले. खरं तर साहेबांचं घर खूप मोठं होतं, पण त्यांच्या घरात फक्त 2च सदस्य राहत होते. बाहेरच्या बाजूला एक मोठा पॅसेज होता जो त्यांच्या घराच्या स्वयंपाकाचा होता. सुमित्राताई त्यांच्या मुलींसोबत याच पॅसेजमध्ये राहू लागल्या. एके दिवशी साहेब पाहतात की सुमित्राताईंच्या दोन्ही मोठ्या मुली घरातील सर्व कामे आवरून जुन्या फाटलेल्या पुस्तकांमधून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना पाहून कुठे आला आणि साहेबांनी विचारले, बेटा काय वाचत आहात? कसला अभ्यास करत आहात का? काही नाही साहेब, ही माझी जुनी पुस्तकं आहेत. तिला वाचनाची खूप आवड आहे, पण शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे स्वतःची जुनी पुस्तके वाचून स्वतःचे मनोरंजन करते. तुला अभ्यासाची आवड आहे का? तू कधी सांगितले नाही. उद्या तुमचे एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो आणि तुझंच नाही तर तुझ्या दोन्ही बहिणींना चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये प्रवेश मिळवून देतो.
साहेबांचं बोलणं ऐकून तिने मुलींच्या आणि आईच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू वाळले. त्यांच्या मुली अभ्यासाच्या बाबतीत एकदाही मागे पुढे पाहतात. घरातील सर्व कामे आवरल्यानंतर सुमित्राताईंच्या तिन्ही मुली मेहनतीने खूप अभ्यास करायच्या आणि नंदिनीचे स्वप्न होते PSI होण्याची आणि ती लवकरच तिचे स्वप्न पूर्ण करणार होती. दुसरी मुलगी शुभ्राईला डॉक्टर व्हायचं होतं. ती अभ्यासामध्ये आणि सायन्समध्ये खूप हुशार होती. त्यामुळे लहानपणापासूनच तिला डॉक्टर होण्याची खूप आवड होती. आणि सगळ्यात धाकटी मुलगी तिसरी म्हणजे प्रिया, जी खूप लाडाकोडात वाढली होती. शेंडेफळ असल्यामुळे, सर्वात लहान असल्यामुळे आईबाबांची ती खूप लाडकी होती. परंतु तिला अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यामुळे ती म्हणते की तिला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि तिने एक फॅशन डिझाईनचा क्लास करून तसं ब्युटिकचा व्यवसाय सुरू केला. आणि हळूहळू तिचा व्यवसाय खूप चांगला होऊ लागला आणि नफाही होऊ लागला. तिन्ही मुली अभ्यासामध्ये हुशार होत्या. असे करता करता 6 वर्ष उलटून गेली. दुसरीकडे या 6 वर्षात समीर आणि समीक्षाच्या आयुष्यात बरेच काही बदल घडले होते. समीक्षाचे वडील त्यांच्या व्यवसायात, समीर भागीदारी होता. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संपूर्ण व्यवसायाचा भार समीरच्या खांद्यावर पडला होता. समीर बिझनेस पार्टनर नक्की होता, पण बिझनेस चालवायची हुशारी बारकावे त्याला कळत नव्हते ना. त्याने कधी शिकण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीच्या वडिलांना केवळ वरवरचे समर्थन केले. हळूहळू त्याचा व्यवसाय तोट्यामध्ये जाऊ लागला आणि एके दिवशी त्याचा संपूर्ण व्यवसाय कोसळण्याच्या मार्गावर आला होता. आजचा दिवस आहे. समर्थ साहेबांच्या व्यवसायाचा लिलाव होणार होता. समर्थ साहेबांच्या व्यवसायाचा लिलाव होणार असल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे. कोट्यवधी रुपयांच्या बोली लावणाऱ्या लोकांना त्यांची बोली लावण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली होती. शहरात एक खूप मोठा मॉल आहे जिथे समीर आणि समीक्षा आहे. वडिलांचा व्यवसाय बुडताना पाहून समीक्षाला अजिबात बरे वाटत नाही, पण त्या लोकांकडे व्यवसाय वाचवण्यासाठी आणि पुन्हा उभारण्यासाठी पुरेपूर पैसेही नव्हते. जर विकले नाही तर आणखी बर्बाद होईल. संपूर्ण घर विकल्यानंतर तो आपला व्यवसाय वाचवू शकला नाही. व्यवसाय वाचवण्यासाठी समीरला घर विकावे लागले. सर्व दागिने गहाळ झाले होते, पण तरी व्यवसाय वाचू शकला नाही. शेवटी दोघेही एका छोट्याशा पत्र्याच्या घरामध्ये राहत होते. संपूर्ण सभागृह माणसांनी खचाखच भरला होता. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बोली लावत होते. बोली 1 कोटीपासून सुरू होते आणि नंतर दुसरी व्यक्ती 1,20,00,000 म्हणतो. मधूनच आणखी एक माणूस सुटतो आणि 1,50,00,000 रुपयांची बोली लावतो. 1,50,00,000 रुपयांवरील डर होणार होती की मागे बसलेल्या एका मुलीचा आवाज ऐकू येतो, ज्या मुलीने 2 करोड रुपयांची बोली लावली होती. 2 करोड रुपये ऐकून प्रत्येक जण पाहू लागले की कोण आहे जी हा बिझनेस 2 कोटी रुपयांना खरेदी करण्यास तयार आहे. सगळ्यांच्या शेवटी नंदिनी तिच्या आईसोबत मागे बसली होती. तिने 2 कोटींची बोली लावली होती. बोली 2 कोटींवर डन होते. नंतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुलीला मंचावर बोलवले जाते. मुलीने तिच्या आईलाही सोबत आणले होते. जेव्हा दोघी स्टेजवर येतात तेव्हा प्रत्येक जण आपापसात चर्चा करू लागतो. अरे, ही तर आपल्या शहरातील खूप मोठी कलेक्टर आहे आणि तिच्यासोबत तिची आई सुमित्राताई आहे. हे ऐकून समीर आणि समीक्षा दोघांकडे बारकाईने पाहतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदललेला होता. जेव्हा आई त्याच्याबरोबर राहत होती तेव्हा ती खूप बारीक होती. सुती साडी नेसायची आणि आज तिने महागडी बनारसी सिल्क साडी नेसली होती. मुलाने आईला स्टेजवर पाहिले तर आईच्या गळ्यात सोन्याची मोठी जाड चैन साखळी असलेली होती. हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. तिच्या शरीराला रूपाला शोभेल असे कानामध्ये कानातले होते. भरगस्त सोन्याने भरलेले जवळच वसलेली त्याची बहीण नंदिनी महागड्या निळ्या रंगाचा सलवार सूट घालून उभी होती. हे पाहून सून समीक्षा आणि मुलगा समीर दोघेही हैराण झाले. हे कसे शक्य झाले आहे? समीक्षाने तिचा नवरा समीरला चिमटा घेतला. मी स्वप्न तर पाहत नाही ना. ही तीच म्हातारी आहे का जिला आपण नक्की घरातून बुक्के देत घराबाहेर काढून दिले होते? ही दुसरी कोणी आहे? अरे, ही तीच माझी आई आहे आणि बहीण आहे, ज्यांनी आपला बुडत असलेला व्यवसाय विकत घेतला आहे. दोघांचेही चेहरे काळवंडले होते. मग समीरला स्टेजवर बोलवलं गेलं.
समोर मुलगा आणि सुनेला पाहून सुमित्राताई आणि त्यांचा मुलगाही धक्का बसला. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर समीरने व्यवसायाचे सर्व कागदपत्रे नंदिनीकडे सोपवले. जेव्हा नंदिनीला आणि समीरला स्टेजवर बोलावण्यात आलं होतं तेव्हा समोर बसलेल्या सर्व बिझनेसमॅन माणसांना प्रश्न पडला की नंदिनीचा आणि समीक्षाचं आडनाव सेम कसं काय? म्हणजेच तो व्यवसाय विकत आहे त्याचे नाव तेच आणि जो व्यवसाय विकत घेत आहे त्याचेही नाव तेच. त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडला. परंतु जेव्हा नंदिनीने 2 शब्द आईला बोलण्यासाठी तिच्याकडे माईक दिला तेव्हा आईने तिच्या भाषणामधून असं काही सांगितलं की सर्वांना धक्का बसला. खरं तर हा व्यवसाय घेण्यासाठी आम्ही आलो, परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं की आम्ही ज्याचा व्यवसाय घेत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून आमचाच मुलगा आहे, की ज्या मुलाने एकेकाळी आम्हाला आणि माझ्या मुलींना घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं, तेही ह्याच बिझनेसच्या पैशांच्या जोरावर. तो व्यवसाय आज आम्ही त्याच्याकडून विकत घेत आहोत. त्यांनी आम्हाला याच व्यवसायाच्या जोरावर रस्त्यावर काढलं, परंतु हाच व्यवसाय आज त्याला रस्त्यावर काढत आहे, तो आम्ही विकत घेऊन. आईचे हे शब्द ऐकून समोर बसलेल्या सर्व व्यावसायिक माणसांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सगळ्या बिझनेसमॅन माणसांमध्ये समीक्षा आणि तिच्या नवऱ्याची नाचक्की झाली. तेवढ्यात नंदिनीच्या गाडीचा ड्रायव्हर येतो आणि म्हणतो, मॅडम चला, मी गाडी समोर उभी केली आहे. आम्ही तुमची वाट पाहत होतो. शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांची केस तुमच्याकडे आलेली आहे. ते सर्व लोक तुमची वाट पाहत आहे. चला पटकन जाऊया. औपचारिकता पूर्ण झाल्यावर नंदिनी तिच्या आईचा हात धरते आणि तिला कारकडे घेऊन जाते. सुमित्राताईंनी आणि त्यांच्या मुलींकडे इतका पैसा आणि दर्जा पाहून समीक्षाला धक्काच बसतो. भाजी विकणारी म्हातारी इतके पुढे गेली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण आज जे डोळ्यांसमोर दिसलं आहे तेही खरं आहे. जेव्हा सून समीक्षा म्हणते की आता काय इथे असे उभे राहून कसली वाट पाहत आहात? तुमच्या आईला आणि बहिणींकडे एवढा पैसा आहे, जा आणि माझ्या वडिलांचा बुडत चाललेला व्यवसाय वाचवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासमोर हातपाय जोडा, त्याची भीक मागा, त्यांच्याकडे पैसे मागा आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू करा. मी असे कसे करू शकतो समीक्षा? काही वर्षांपूर्वी मी स्वतः त्यांना घरातून बाहेर धक्केबुक्के देऊन हाकलून दिले होते. आता मी त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ? आज तुमच्या आईकडे एवढा पैसा आहे तर ती आपल्या मुलाला मदत करणार नाही का? तुम्ही तिचा मुलगा आहात. तुम्हाला रडताना पाहून ती नक्कीच तुम्हाला मदत करेल. तिचे मन भरून येईल. धावत पळत सून आणि मुलगा त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, आई मला माफ कर, मी तुमच्यासोबत चांगले नाही केले. खोटे अश्रू ढवळत समीक्षाही म्हणत होते, आई मला माफ करा. तुमच्या मुलाकडे बघा, ते किती टेन्शनमध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत. वहिनीचे बोलणे ऐकून नंदिनीला खूप राग येतो आणि म्हणते, वहिनी जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला घराबाहेर काढले होते तेव्हा आम्ही टेन्शनमध्ये होतो, आम्ही काळजीत होतो. तेव्हा तुम्ही का आम्हाला मदत नाही केली? मग आता कोणत्या हेतूने आमच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहात? आणि वहिनी, तुम्हाला तर तुमच्या पैशांवर खूप गर्व होता ना, मग आज कुठे गेला तुमचा तो गर्व? जिथे तुम्हाला आमच्याशी बोलायलाही लाज वाटत होती आणि आज तुम्ही माझ्यासमोर हात जोडून पैशांसाठी भीक मागत आहात. तितक्यात सुमित्राताई तिच्या मुलाच्या गालावर चापट मारतात आणि म्हणतात की का बेटा, तुझे घर सोडताना मी तुला सांगितलं होतं की कोणाचीही वेळ एकसारखी राहत नाही. मी म्हणाले होते की एक दिवस माझ्या मुली तुमच्या बरोबरीने उभ्या राहतील आणि बघ आज माझ्या मुली तुझ्यापेक्षा खूप पुढे गेलेल्या आहेत. तुला तुझ्या पैशांचा आणि तुझ्या स्टेटसचा खूप अभिमान होता ना, आणि आज बघ माझ्या मुलींची चर्चा संपूर्ण राज्यात आहे. सर्वजण अभिमानाने सांगतात की सुमित्राताईंना 3 मुली आहेत. मोठी मुलगी शहराची कलेक्टर, दुसरी मुलगी डॉक्टर आहे, तिसरी मुलगी बिझनेसमॅन आहे. जेव्हा लोक असे बोलतात तेव्हा अभिमानाने माझी छाती फुगून जाते. माझ्या मुली माझा अभिमान आणि स्वाभिमान आहे. हे ऐकून समीक्षाला खूप राग येतो. ती मनात विचार करते की मी तर समजत होते की त्यांची एक मुलगी कलेक्टर झाली आहे तर बाकीच्या अशाच असतील, पण त्यांच्या 3 मुली शिकून मोठ्या अधिकारी झाल्या आहेत. रागामुळे समीक्षा आतून त्यांच्यावर जळत होती. समीर म्हणतो, आई त्या 3 तुझ्या मुली असतील तर मीही तुझा 4था मुलगाच आहे ना. आज तुझ्या मुलाला तुझी गरज आहे तर तू माझी मदत करणार नाहीस का ग? कसली मदत? कोणती मदत? तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला आणखीन एक मुलगी दिली असती तर बरं झालं असतं.
असं मला तुझ्यासारखा स्वार्थी, लोभी, लालची मुलगा नकोच होता, ज्याला पैशापलीकडे काहीच दिसत नाही. त्याची आई ना त्याच्या बहिणी फक्त आपल्या बायकोच्या सांगण्यावरून चालतो. तू आजपर्यंत कधी मुलाचे कर्तव्य पार पाडले आहेस का? आणि मला कर्तव्याचे ज्ञान देत आहेस? मी तुझ्यासाठी काय केलं नसेल याची मी यादी केली तर मोजत राहशील. म्हणूनच चालता हो इथून. अरे, तुझ्या आईची भाजी गाडी तुला सहन झाली नाही? कधी आईची काळजी घेतली नाही? की बाप गेल्यानंतर आईला आणि बहिणींना प्रेमाने कधी बोलला नाही? हे सगळं आता दूरच, परंतु घरातून धक्के बुक्के देऊन आईला आणि बहिणींना घरातून हाकलून दिलं. ते काय खातील, कुठे राहतील, ह्या अनोळखी एवढ्या मोठ्या शहरांमध्ये कसे जगतील याची तू कल्पनाही केली नव्हती. माझी तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती की तू आम्हाला महालात ठेवावं, रोज तुपातलं जेवण करून द्यावं. कामच करून तुझ्या घरात राहत होतो, परंतु तुला आणि तुझ्या बायकोला तेही सहन झालं नाही. आणि सुनबाई, माझी एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही पैशांवर घमेंड करू नकोस, कारण घमेंड कोणाचाही चालत नाही. पैसा आज आहे तर उद्या नाही. तेवढ्यात एक सुंदर लांबलचक गाडी येते, ज्यातून सुमित्राताईंच्या दोन्ही मुली खाली उतरून बाहेर येतात. दोघी मुली म्हणतात, आई चल पटकन मंदिरात जाऊया. ही मंदिराला दान देण्यासाठी सर्व काही विकत घेतले आहे. तुला फक्त तुझ्या हाताने ते सर्व सामान दान करायचे आहे. आज तुला तुझ्या तिन्ही मुलींची खूप प्रगती झालेली आहे. आम्ही खूप प्रगती केली आहे. आणि बघ, आज तुझ्या तिन्ही मुलींनी तुझं नाव उज्ज्वल केलेलं आहे. समीक्षाला सासू आणि नणंद यांचा रुबाब पाहून घाम फुटला होता. आज तिला तो दिवस आठवत होता जेव्हा तिने त्या चौघींनाही घरातून धक्के बुक्के देऊन हाकलून दिले होते. आणि आज बघा, सगळे कसे मोठ्या मोठ्या पदांवर प्रतिष्ठित झाले आहेत आणि मी मात्र रस्त्यावर आलेली आहे. सुमित्राताईने आपल्या तिन्ही मुलींचा कारमध्ये बसले आणि मंदिराकडे निघाल्या. मुलाकडे आणि सुनेकडे मागे वळूनही पाहिले नाही. मित्रताईच्या तिन्ही मुलींनी शहरात एक मोठं घर घेतलं आहे, जिथे त्या घरात आता राहत होत्या. आणि त्यांच्यासोबत त्यांना मदतीचा हात देणारे ते साहेब आणि त्यांची बायको यांनाही ठेवतात, कारण त्या दोघांनी सुमित्राताईंना आणि त्यांच्या मुलींना मदत केली होती. ती आपली माणसंही करत नाहीत. त्यांचे उपकार होते, त्यामुळे सुमित्राताईंना म्हातारपणी त्या लोकांना एकटे सोडायचे योग्य वाटले नाही. सुमित्राताईंनी त्यांना त्यांच्या घरी घेऊन आल्या आणि योग्य ती काळजी घेतात, कारण ते साहेब आणि त्यांची बायको त्यांना देवाच्याच रूपामध्ये भेटली होती. म्हणूनच तर आज त्यांच्या तिन्ही मुली त्यांच्या जीवनामध्ये भरपूर पुढे गेल्या आहेत. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, देवाने समीरला आणि समीक्षाला ज्या पैशांवरती गर्व करत होतात त्यांना शिक्षा दिली आणि रस्त्यावर काढलं. आणि जे परिपूर्ण कष्ट करत होते त्या सुमित्राताईंना आणि त्यांच्या तिन्ही मुलींना त्यांना योग्य न्याय दिला. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.